हॅलो स्टुडंट, बेस्ट इंग्लिश प्रेझेंटेशन पेपर कसा लिहिला पाहिजे याचं अत्यंत द बेस्ट म्हणू शकतो असं उदाहरण. सो स्टुडंट जरूर पहा आणि फॉलो करा. समरी रायटिंग. स्टुडंट्स, यातील प्रत्येक क्वेश्चन इन डिटेलमध्ये आपल्या व्हिडिओवर उपलब्ध आहे. पॅसेज कसे सोडवावेत, अनसीन पॅसेज कसे सोडवावेत, स्टोरी रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, ग्रामर म्हणजे संपूर्ण रायटिंग स्किल आणि ग्रामर, आणि अनसीन पॅसेज त्यातले पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन कसे सोडवावेत, पैकीच्या पैकी मार्क्स तिथे कसे पडतील, प्रत्येक बीटमध्ये आपले व्हिडिओज उपलब्ध आहेत. जरूर प्लेलिस्ट चेक करा. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सोपं जावं यासाठी बोर्डच्या मागील वर्षांच्या 5-5 प्रश्नपत्रिका ज्या असतात त्यामधील प्रत्येक बीट म्हणजे जसं की 5 लेटर असतील मागील 5 वर्षांचे, 5 समरी रायटिंग असतील, 5 अनसीन पॅसेज असतील, असं प्रत्येकी 5-5 याप्रमाणे सुद्धा आपल्या व्हिडिओवर मी देत आहे, जेणेकरून की तुम्हाला अभ्यास करायला सोपं जावं. सो जरूर प्लेलिस्ट चेक करा. सो पहा, लेटर रायटिंगला सुद्धा तुम्हाला इथे 5 मार्क्स पडलेले दिसतील. स्पीच रायटिंग डिटेल व्हिडिओ उपलब्ध आहे. स्पीच रायटिंगचे बेस्ट एक्झाम्पल. मागील बोर्डच्या प्रश्नपत्रिकेतील 5 सोडवलेली वर्बल टू नॉन वर्बल तसेच नॉन वर्बल टू वर्बल हे सुद्धा प्लेलिस्टमध्ये जरूर चेक करा. स्टोरी रायटिंग ज्यांना अजिबात जमत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा आपला व्हिडिओ आहे, ज्यामध्ये स्टोरी अगदी शब्दशः मराठीमध्ये एक वेळ स्टोरी लिहून दाखवून त्यापासून इंग्रजीमध्ये लिहिलेली सुद्धा आपण उपलब्ध केलेली आहे, जेणेकरून की जे विद्यार्थी खूप कच्चे आहेत त्यांना स्टोरी कशी लिहावी ते समजेल. सो जरूर प्लेलिस्ट चेक करा आणि त्यातनं स्टोरी रायटिंगचे आपले वेगवेगळे जे व्हिडिओज आहेत ते जरूर पहा. स्टोरी रायटिंगचा शेवट कसा केला पाहिजे पहा. इंग्रजी विषयात सुद्धा 80 पैकी 80 सुद्धा मार्क्स पडू शकतात. इथं अगदी काटेकोरपणे पेपर चेक केल्यामुळे 78 मार्क्स दिसत आहेत, परंतु पैकीच्या पैकी मार्क्स नक्कीच पडू शकतात. सो स्टुडंट्स, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.